नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी ही एक बातमी आहे की 22 ते 28 फेब्रुवारी या ठिकाणी पाऊस पडू शकतो किंवा पावसाचा अंदाज आहे. तर कुठे तर आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, सध्या फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, तरी राज्याच्या हवामानात अचानक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की हिवाळा संपता संपता आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट राज्यावर घोंघावत आहे. तुम्ही बघू शकता, कधी गरम होतं, कधी थंडी वाजते, तर कधी-कधी आभाळही खूप भरलेलं असतं. अशा प्रकारे वातावरण हे वेळोवेळी बदलत असतं. आता हातातोंडाशी आलेला घास या अचानक आलेल्या पावसामुळे हिरावला जाऊ नये यासाठी शेतकरी आणि नागरिकांची वेळीच सावध राहणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच शेतकरी मित्रांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये हवामानाचा जो अंदाज आहे तो आपण तुम्हाला सांगणार आहे, की जर हवामान तज्ञांच्या मते त्यांच्या अंदाजानुसार 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील हवामान नेमकं कसं राहील हे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर हवामान तज्ञांनी सांगितल्यानुसार 21 फेब्रुवारी पासून राज्याच्या अनेक भागात विशेषतः नाशिक, सोलापूर, पुणे, सांगली, साक्री, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अहिल्यानगर तसंच मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आता दिलासादायक बाब म्हणजे काय, तर सध्या वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे लगेचच एखाद्या मोठ्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे पण मात्र वाऱ्यासोबत वाहणाऱ्या बाष्पामुळे येत्या काही दिवसात विविध भागात हलक्या पावसाच्या सरी नक्कीच कोसळू शकतात. कुठे, कधी आणि कसा पाऊस पडणार, तर पावसाची व्याप्ती संपूर्ण राज्यभर नसली तरी काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव नक्कीच जाणवेल. आता अशी म्हणजे असा जो इशारा आहे, असा जो आपण जे म्हणतो की अंदाज आहे तो हवामान खात्यातील तज्ञांनी हा दर्शवलेला आहे. आता मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र 22 तारखेपासून लातूर शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होऊ शकते. 23 आणि 24 तारखेला परभणी, बीड, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्याशा सरी पडू शकतात. आणि विशेष म्हणजे तेलंगणाकडून येणाऱ्या हवामानाचा परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्याला पावसाचा थोडा जास्त फटका नक्कीच बसू शकतो. त्याच्यामुळे तिथे अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर परिसरासाठी विशेष इशारा का, तर 23 तारीख अहिल्यानगरसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे पूर्वेकडील वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट अहिल्यानगरच्या परिसरात एकत्र येत आहे. आणि त्यामुळे या भागात ढगांची मोठी दाटी आणि पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. खानदेश आणि तिथला इतर भाग, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात आभाळ पूर्णपणे दाटून येऊ शकतं आणि येईल. सुदैवानं खानदेशात पावसाचा मोठा धोका नाही. मोजक्या 5-10 गावांमध्येच किंवा एखाद्या तालुक्यात हलकासा पाऊस पडू शकतो. पण चिखली, जाफराबाद, खामगाव आणि देऊळगाव राजा परिसरातही अर्धा एक तासाचा पावसाचा छोटासा झटका येऊ शकतो, जो लगेच निघूनही जाऊ शकतो. त्याचबरोबर विदर्भ 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी अकोला, अमरावती, चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा आणि नागपूर या पूर्वी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वातावरणाचा प्रभाव जास्त असेल. वाऱ्याच्या लहरीपणामुळे हा पाऊस सर्वदूर नसेल, पण काही ठिकाणी तो नक्कीच बरसेल. तर आपल्याला असं जाणवलं जाऊ शकतं. आणि आता बळीराजासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला काय, तर हा हवामानाचा अंदाज पाहता वीटभट्टी, व्यावसायिक आणि विशेषतः ज्या शेतकरी मित्रांनी हरभरा किंवा इतर रब्बी पिके किंवा द्राक्ष झाली अशा प्रकारे जी काढून ठेवलेली आहेत. आता द्राक्षांचं तर आपण म्हणजे झाडावरतीच असतात. आता नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतांशी लोकांचे द्राक्षाचे जे बाग आहेत ते आता चालू होतात. तर शक्यतो तो होऊ शकतं. आणि जर ज्या शेतकऱ्यांनी हरभरा किंवा इतर रब्बी पिकं सोंगून काढून ठेवलेली जी आहे, तर त्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण पाऊस कमी असला किंवा नसला तरीही सुरक्षितता उपाय म्हणून येणारा दोन दिवस आपला शेतमाल व्यवस्थित झाकून ठेवा, असा कळकळीचा सल्ला यांनी दिलेला आहे. आपल्या हवामान अंदाज ज्यांना असतो त्या तज्ञांनी आपल्याला हा सल्ला दिलेला आहे की थोड्याशा हलक्या पावसाने सुद्धा तुमच्या पिकांचं किंवा विटांचं मोठं नुकसान नक्कीच होऊ शकतं. त्याच्यामुळे कोणतीही जोखीम तुम्ही पत्करू नका. आणि पुढे काय होऊ शकतं, तर सध्या मोठी गारपीट किंवा अतिवृष्टीचा कोणताही स्पष्ट इशारा नाहीये. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त घाबरून जाण्याचं कारणही नाही. 25 तारखेपासून जरी ढगाळ वातावरण असलं तरी पावसाचा जोर लक्षणीयरित्या कमी दिसेल. आणि म्हणजे आपल्याला जर समजून घ्यायचं जर ठरलं तर
पावसाचा जो जोर असतो ना, तर तो एक लक्षणीयरित्या म्हणजे की कमी होईल आणि हा प्रभाव हळूहळू अकोल्याच्या दिशेने सरकेल. 27 फेब्रुवारी पर्यंत परिस्थिती बरीच अशी निवळून हवामान पूर्णपणे अगोदर सारखं येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर मी सांगितलेल्या भागांमध्ये जर असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या पिकांची काळजी घ्या. जर पिकं सोंगून तुम्ही काढून ठेवलेली असतील तर नक्कीच तुम्ही ती झाकून ठेवा. कारण 28 तारखेपर्यंत पावसाचा हा धोका आहे, तो तुम्ही पत्करू नका आणि तुमच्या शेतीमालाचं नुकसानही होऊ देऊ नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.